जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. भाषावाद या विषयावर आज मी थोडंसं परखड असं मत मांडणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. एक एक मुद्दा म्हणलो नाही का. व्यक्त व्हायची घाई करू नका, मत मांडायची घाई करू नका. आपण सर्वप्रथम जाऊ केरळमध्ये. भाषावाद केरळमध्ये हा चरणसीमेवर आहे आणि हा आजपासून नाही, खूप आधीपासून आहे. पश्चिम बंगालची सुद्धा तीच गत आहे आणि धर्मापेक्षा प्रांतवाद आणि भाषावाद ज्याही प्रांतांना महत्त्वाचा वाटला, मग पंजाब असो किंवा काश्मीर असो, तिथे आज काय परिस्थिती आहे हे आपण एकदा बघणं गरजेचं आहे. प्रांतवाद, भाषावाद हे देश तोडण्यासाठी उपयोगात येणारं साहित्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाषिक अस्मिता, प्रांतीय अस्मिता आणि भाषावाद आणि प्रांतवाद याच्यामध्ये अंतर आहे, हेही तितकंच महत्त्वाचं. केरळमध्ये मल्याळी लोक आहेत जे मल्याळी बोलतात आणि हे मल्याळी बोलणारी लोक कशा पद्धतीने बदललेली आहेत, त्यांची मानसिकता आज काय झालेली आहे हे त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या चित्रपटांमधून आपल्याला दिसून येतं. भाषावाद तुम्हाला कुठे घेऊन जातो याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे तुम्ही मल्याळी चित्रपट जर का बघत असाल तर तुम्हाला त्यात दिसून येईल. एक तर सर्रास चित्रपटांमधले हिरो, चित्रपटाचे निर्देशक, दिग्दर्शक, जे सगळेही कास्ट अँड क्रू किंवा म्युझिक डायरेक्टर जे सगळे जे असतात ते खास करून ख्रिश्चन किंवा मुसलमान असतात. म्हणजे फहद फासिल हा मुसलमान आहे, मामुटी मुसलमान आहे, दलकर सलमान मामुटीचाच मुलगा आहे तो मुसलमान आहे, मोहनलाल हिंदू आहे फक्त, आणि इतर बाकीचे जे आहेत ते सगळे तिथे ख्रिश्चन भरलेली आहेत. मग त्याच्यात बरीचशी कलाकार मंडळी आहेत की जे ख्रिश्चन आहेत. आज जर का आपण बघितलं की त्या लोकांची भाषिक अस्मिता इतकी तगडी आहे ना की त्यांच्यामध्ये जी कादंबरी मिशा नावाची होती, जिला तिथला साहित्याचा पुरस्कार सुद्धा भेटला केरळचा, त्या मिशा कादंबरीमध्ये सुद्धा मांडताना त्यांची मांडणी कशी आहे, तर ती मांडणी अशी आहे की ती हिंदू विरोधी आहे. हिंदूंच्या स्त्रिया मंदिरात का जातात, कारण की त्यांना तिथल्या पुजाऱ्यांसोबत शरीर संबंध प्रस्थापित करायचे असतात, म्हणून त्या नटून थटून मंदिरात जातात आणि हेच कारण असते की त्या रजस्वला असताना मंदिरात जात नाही. अशा पद्धतीची मांडणी असलेल्या पुस्तकाला तिथला सरकार साहित्याचा पुरस्कार देते. भाषेची अस्मिता आहे, भाषेचा माज आहे की हिंदू द्वेष आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिथल्या लोकांनी त्यांची परंपरा, केळीचे पानं सोडलेले नाही आहेत, त्यांची खाद्य संस्कृती सोडली नाही, त्यांचा पेहराव सोडला नाही, त्यांच्या लुंग्या सोडल्या नाही, त्यांनी कुठल्याही पद्धतीचे त्यांच्या राहण्यात, वागण्यात, बोलण्यात बदल केला नाही. तरीही सुद्धा ती लोक कन्वर्ट झाली. आणि कन्वर्ट कशी झाली तर एम्पुरम सारखा त्यांचा चित्रपट येतो आणि त्याच्यामध्ये एक जो विलन आहे तो विलन हा नॉर्थ इंडियन दाखवतात, हिंदी भाषिक दाखवतात, त्याचं मोदीसोबत रिझेम्बलन्स आहे आणि त्याच्यात असं दाखवण्यात येतं की बाबा हे हिंदूवादी पक्ष आणि हे हिंदुत्ववादी लोक कशा पद्धतीने आपल्या लोकांवर अन्याय करतात, अत्याचार करतात, आणि केरळ एक वेगळं राज्यच आहे जणू काही, वेगळा देश आहे जणू काही, अशा पद्धतीची त्या चित्रपटाची मांडणी होते. त्यानंतर दुसरा मी एक थिरपू नावाचा चित्रपट बघितला पृथ्वीराज सुकुमारन याचा, आणि असे कित्येक चित्रपट आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट मांडणी आहे. त्याच्यामध्ये एक सीन आहे की ज्या सीनमध्ये गळ्यात भगवे गमछे टाकलेली लोक आहेत आणि ते अर्णब गोस्वामीचं हे ऐकतायत, भाषण ऐकतात, म्हणजे त्याचं भाषण म्हटल्यापेक्षा त्याची न्यूज ऐकतात आणि खूप जल्लोष करतात आणि रानटी जल्लोष करतात. आणि ती लोक एकदम वर्नेक्युलर, खूप मागास वगैरे अशी दाखवली. आणि हे सगळं अब्दुल बघत असतो. हिरोचं नाव अब्दुल आहे. त्या चित्रपटातल्या विलनचं नाव आहे राम आणि त्या विलनच्या पत्नीचं नाव आहे मैथिली. त्या चित्रपटाच्या सुरुवातीलाच गणपती विसर्जनावर तो टीका करतो, घाण भाषेत टीका करतो की ही म्हणे आता ही गावंढ लोक इथे सुद्धा आलीत आणि यांनी सुद्धा आता आपल्या इथं घाण करायला सुरुवात केली. अशा पद्धतीची मांडणी त्यांच्या चित्रपटाची आहे की हिंदू काय आहे, हिंदू घाणेरडा आहे, हिंदू गायपट्ट्यात राहतो, हिंदू गोबर खातो. एवढंच नाही तर तीच मांडणी आज दुर्दैवाने माझे एक शिवसैनिक मित्र आहेत, त्यांच्याशी मी संबंध कायमचे तोडलेत. त्यांचा एक शब्द मला खूप खटकला, गाय घाल्या. गायपट्टा, गोबरपट्टा हा, अरे बाबा तुझं राजकारण तुझ्या ठिकाणी, तुझं सगळं तुझ्या ठिकाणी. आज ही गाय जी दत्ताची आहे, कन्या गो करी कथेचा विकारा, चांडाळ तो खरा त्याची नावे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे गायची विक्री सुद्धा करू नका. एवढी परमपवित्र गाय आपल्यासाठी आहेत
तुझ्या त्या क्षुल्लक थुकरट राजकारणासाठी तू भडव्या, तू गाय घाल्या ही शिवी वापरतो. अरे चुलीत घाल तुझं राजकारण, तुला लाज वाटली पाहिजे. अखंड हिंदू ज्या गाईला आईसारखं पुजतात, जे आहे जे पुजतात, आता काय करतो तू? आज किरण माने सारखे भडवे सुद्धा ह्या पद्धतीची गायपट्टा गोबर हे शब्द वापरून अशा पद्धतीची मांडणी करतात. त्या उत्तरेतल्या लोकांना गायपट्ट्यातले लोक, आपण कुठल्या पट्ट्यातले? गायीवर कशाला तुम्ही राग काढताय? तुमच्या लायकी आहेत का? गाय हा शब्द तुम्ही कशाला वापरताय मध्ये? ही जी मानसिकता आहे, हे आपण केरळच्या मानसिकतेच्या पावलावर पाऊल ठेवतोय. भाषेची अस्मिता भाषेचा वाद बनतोय का? हे गोष्ट बघणं गरजेची आहे. हा आला मराठी भैया, याला भैयांचा पुडकाय वगैरे वगैरे. बघा, अरे भाई लोचा झाला, राळा झाला, असला सॉलिड धुतला ना. अरे भाई तो काय आम्हाला ठसन देतोय का? आम्हाला खुन्नस देतोय का? तू मराठी भैया. अशा पद्धतीची भाषा वापरणारे मराठी अस्मितेच्या गप्पा करतायत. काय आहे मराठी अस्मिता? 56 भाषेचा केलाचे गौरव भवारनवी नावं उभारली. हे जे माऊली ज्ञानोबा रायांच्या ज्ञानेश्वरीचा जो गौरव आहे, ऐसी अक्षरे रसिके मेळविन, या जो ज्ञानेश्वरीचा सिंहाचा वाटा आहे, ज्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी, त्या ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या सुद्धा न येणारी लोक, घरामध्ये कुठला कविता संग्रह नाही, कथा संग्रह नाही, याला मराठी म्हणतात का? मग कशाला मराठी म्हणतात रे? कशाला म्हणतात मराठी मग? मराठी भाषेचं ज्ञान नाही, मराठी व्याकरणाचं ज्ञान नाही, मराठी 4 पुस्तकं नाहीत. आम्ही काय म्हणून ओळखला जातो? मराठी युट्यूबर म्हणून ओळखला जातो. आमचं सोशल मीडियावर अकाउंट काय आहे? मराठी युट्यूबर म्हणून आहे. माझ्या काय आहे? पुस्तक आहे स्वतःचं लिहिलेलं, ते सुद्धा मराठीत आहे, हिंदुत्व स्थिती आणि गती. आमची भाषणं, आमची व्याख्यानं सुद्धा मराठीत होतात. आणि एखादा भामटा येऊन आम्हाला सांगते की ज्याचं मराठीमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे, शष्प काडी एवढेही मराठी या भाषेमध्ये कॉन्ट्रीब्युशन नसलेलं, सहभाग नसलेला, ज्याचा कुठल्याही पद्धतीचा मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काडीचाही हातभार लागला नाही, तो अरे भाई ते काय आता आमच्यावर भाषा लागतील का, हे करतील का, त्या भाषेमध्ये येऊन आमच्याशी तुम्ही वार्ता करता. तुमच्या लायकी आहेत का? मराठी जगावी लागते, मराठी संस्कृती दिसावी लागते, दाखवावी लागते. ती खाद्य संस्कृती आहे. मराठी म्हणजे तू धोतरावाल्या माणसाला तू जीन्स घालून येऊन तू शहाणपणा शिकवतो का? मी म्हणत नाही की तू पण धोतर नेस, पण तुला आमचं एवढंच म्हणणं आहे की तू मुद्दा समजून घे. तू कशाने आंधळा झालायस? तू द्वेषाने आंधळा झालेला आहेस का? मुंबऱ्यामध्ये मराठी माणसाला कुत्र्यासारखं मारलं. आपण काय केलं? त्या मुसलमानांना तुम्ही हिंदी बोल म्हणू शकता का? नाही म्हणू शकत ना. ही जी मारहाण आपण करतोय, ही जी मराठी आपण लादतोय, त्याच्या आधी मराठीमध्ये, मराठी शाळांसाठी, मराठी साहित्यासाठी, मराठी पुस्तकांसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी संस्कृतीसाठी माझं काय योगदान आहे? मराठीचा उत्कर्ष मी कशा पद्धतीने साधू शकतो आणि नंतर मी स्वतःला मराठी म्हणावं का? हा मोठा प्रश्न आहे. काही लोकांची मराठी म्हणजे केवळ शहाणपणा दाखवण्यासाठी उरलेली आहे. मराठी बोला चळवळीचे काही दीड शहाणे माझ्या संपर्कात आहेत. आणल्या गेलो नाही, आणाला गेलो म्हणायचं, हे नाही म्हणायचं, ते म्हणायचं, व्यस्त नाही व्यग्र म्हणायचं, समचलन व्यस्तचलन तो गणितातला विषय. अरे तुम्ही ह्या पद्धतीचा आग्रह करून करून तर मराठी मातीत घालताय. भावना व्यक्त करण्यासाठी जी भाषा आहे, ही जी दळभद्रीपणा तुम्ही जो आणलेला आहे भाषेला, गाथेमधले कित्येक शब्द आहेत जे आजही विदर्भात बोलले जातात. गाथा ही पश्चिम महाराष्ट्रातली, एकनाथी भागवत हे पैठणचं, त्याचा विदर्भाशी संबंध नाही. पण मी जेव्हा गाथा भागवत वाचतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आजही तुमच्या लोकांना सर्वदी माहित नाही, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात लोकांना काय असतं सर्वदी माहित आहे का तुम्हाला? तुम्ही जर का विदर्भात गेला तर सर्वदी हा प्रकार माहित आहे. ते जे भाट मंडळी असतात ना, जोशी मंडळी जे हात बघतात त्यांना सर्वदी म्हणतात. हा शब्द भातकं माहित आहे का तुम्हाला? भातका शब्द विदर्भात वापरतात, भातुकी हा शब्द गाथेतला आहे. अरे शिव्या सुद्धा आज गाथेमध्ये ज्या शिव्या आढळतात ना, ते केवळ विदर्भात आढळतात. मी आज सांगणार नाही इथे. एवढंच काय तर ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द येतो, हे तर त्याहूनही निपटारे. हा निपटारा शब्द तरी तुम्हाला माहिती आहे का? हा निपटारा शब्द विदर्भात सर्रास वापरला जातो. आज गाथेतले, ज्ञानेश्वरीतले असे मी शब्दांची यादी बनवलेली आहे की कित्येक शब्द आमच्या बोलण्यातले आहेत, डेली रुटीन मधले आहेत, डे टू डे लाईफ मधले आहेत, जे विदर्भामध्ये वापरले जातात. आज तुम्ही त्या बोली भाषेला नाकारून अरे हा कसा कसा शब्द बनवला, ह्या शब्दाची उत्पत्ती ते, हा फापट पसारा करणं म्हणजे मराठीची अस्मिता पुढे नेणं आहे का? भाषा कशी समृद्ध होत जाईल? आपण म्हणतो मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हा दर्जा सुद्धा शब्द मराठी नाही, हा सुद्धा फारसी आहे.
जसं मी सांगितलं गेल्या वेळी की आपल्या लेकरांची नावं सुद्धा आपल्या भाषेतली नाहीये. मग या भाषेचं, या गोष्टींचं संशोधन झालं पाहिजे, बोली भाषेला प्राधान्य भेटलं पाहिजे. मराठी चित्रपट काढताना फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या ऑडियन्ससाठीच आपण चित्रपट काढतोय का, हा सुद्धा विचार झाला पाहिजे. किंवा फक्त वामपंथी विचारसरणीला खतपाणी घालण्यासाठीच आपण चित्रपट काढतोय का, हा सुद्धा विचार झाला पाहिजे. 11 कोटीचा महाराष्ट्र आहे, आपल्यापेक्षा खूप लहान आहे केरळ राज्य, पण तिथल्या चित्रपटांची ओपनिंग किंवा तिथल्या कादंबऱ्यांचा खप, तिथल्या कथा कादंबऱ्यांचा खप हा आपल्यापेक्षा इतक्या पटीने जास्त का आहे? आपली वाचन संस्कृती कुठे गेली? आपली रसिक संस्कृती कुठे गेली? आपली लोक नाटकं का पाहत नाहीत? आपली लोक चित्रपट का पाहत नाहीत? याच्यावर संशोधन झालं पाहिजे. भाषा कशी समृद्ध होणार आहे? ग्रंथ निर्मितीने होणार आहे, साहित्य निर्मितीने होणार आहे, कलाकृतीच्या निर्मितीने होणार आहे. कलाकृतीच्या निर्मितीखाली आम्ही बॉईज नावाचे चित्रपट बनवतोय, आम्ही आंबट शौकीन चित्रपट बनवतोय, कॉमेडीच्या स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली आम्ही घाण पसरवतोय सगळीकडे, मराठी स्टँडअप कॉमेडियन्स. आज आपण या पद्धतीने मराठी समृद्ध करायची आहे का? मराठीच्या दर्जाचं काय झालंय? लावणीचे कार्यक्रम ठेवताना आपण गौतमी पाटील यांचे कार्यक्रम ठेवतोय. मुळात गौतमी पाटीलला माझा विरोध मी खूपदा बोललोय. माझा विरोध आहे त्या व्यासपीठांना, ते व्यासपीठ देणाऱ्यांना, आयोजकांना, की आमच्या याच्या दर्जाचं काय झालंय? आमची श्रेणी ज्याला म्हणतो आपण, आमचा क्लास, त्याचं काय झालंय? आम्ही कशा पद्धतीने मनोरंजन घेतोय? या सगळ्या गोष्टींचा विचार झाल्यानंतर, उहापोह झाल्यानंतर आपल्याला एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवावा लागेल आणि त्यानुसार आखणी करावी लागेल आणि साचेबद्ध आखणीच्या द्वारे आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल मराठीच्या समृद्धीसाठी. भाषा महत्वाची की तत्वज्ञान? माऊली ज्ञानोबा रायांनी भाषा हे माध्यम निवडलं तत्वज्ञानासाठी. भाषेचा प्रचार करण्यासाठी तत्वज्ञान नाही निवडलेलं आहे, तत्वज्ञानाच्या प्रचारासाठी भाषा निवडलेली आहे. का? लोकांच्या उत्कर्षासाठी, तत्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी मराठी निवडलेली आहे. म्हणजे तत्वज्ञान असलं तर त्याचा प्रचार करण्यासाठी भाषेचं माध्यम कधी वापरलं जातं? जेव्हा ती भाषा जास्तीत जास्त लोक बोलत असतील, जास्तीत जास्त लोक ती भाषा वापरत असतील. आज आपली स्वतःची लेकरं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात आणि आम्हाला प्रश्न विचारला जातो की इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे, इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे, त्याच्यामुळे आम्हाला इंग्रजीला विरोध नाही. कसली ज्ञानाची भाषा आहे रे बोळखेची? जपानमध्ये ती ज्ञानाची भाषा आहे, फ्रान्समध्ये ती ज्ञानाची भाषा आहे. आणि जर का ती ज्ञानाची भाषा असली तरीही ती टेक्निकल लँग्वेज आहे. तुम्ही जर का एखाद्या IT सेक्टरच्या व्यक्तीला जर का भेटला तर त्याला म्हटलं की तो फ्लुएंट आहे का इंग्लिशमध्ये, तो पार्लमेंटरी लँग्वेज बोलू शकतो का? अर्धी तो स्लँग वापरतोय, अर्धी ही जेनझी ही स्वतःची भाषा वापरतात जी आपल्याला घंटा समजत नाही. आज जर का पार्लमेंटरी लँग्वेज ज्याला आपण प्रॉपर इंग्रजी म्हणतो, ती प्रॉपर इंग्रजी ती बोलतात का? तर नाही बोलत ती लोक. ते टेक्निकल टर्म्समध्ये बोलतात, ते त्यांची तांत्रिक भाषा झाली. आज ती तांत्रिक भाषा साध्या एका 5वी-6वीतल्या मुलाला सुद्धा समजायला लागलेली आहे मोबाईलचा वापर करून. त्याला जे लँग्वेज शिकावी लागते, त्याला जे कोडिंग शिकावी लागते, त्याच्यासाठी इंग्रजी महत्वाची आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही त्या मुलांना हे कल्चर देताय का? आई मला ॲपल कट करून दे, मम्मा मला ॲपल कट करून दे. काय तर त्यांना इंग्रजी शिकली पाहिजे, इंग्रजी ज्ञानाची भाषा आहे. अरे आज आपली संस्कृती जर कशानं मारल्या जात असेल तर ते पाश्चिमात्यांच्या अनुकरणामुळे मारल्या जाते आहे. याच्यामुळे नाही आहे की हिंदी आपल्याला हे करण्याचा प्रयत्न करते, सप्रेस करण्याचा. त्यांच्या संस्कृतीनं आपल्या संस्कृतीत काय फरक आहे? त्यांचाही कृष्ण आहे, आपलाही कृष्ण आहे, त्यांचाही राम आहे, आपलाही राम आहे. समस्या तेव्हा येते जेव्हा आपली पोरं ते जिजसची गाणं म्हणायला लागतात. तुम्हाला ते चालतं, वा वा वा. धनुष सारखा एक हिरो तमिळ फिल्म इंडस्ट्रीचा ग्रेमॅन चित्रपटाच्या प्रीमियरला लुंगी नेसून जातो. आज आपल्या मराठी हिरोला आपण ओळखू शकतो का रे हा मराठी आहे म्हणून? त्याची चेहरेपट्टी सोडली तर त्याच्याजवळ काय असते की तो स्वतःला मराठी सांगू शकेल? आज एवढा मोठा ठाकरे बंधूंचा मेळावा झाला, एरवी जो झेंडा मनसेचा असतो त्याच्यावर जी शिवराज्य मुद्रा असते ती आज आपल्याला तिथं कुठं दिसली का? तिथे कुठं भगवा दिसला का आपल्याला? तिथे कुठे हिंदुत्वाचा विषय आला का? का मराठीचा मुद्दा आल्यावर हिंदुत्वाचा मुद्दा गौण होतो का? की आता हिंदुत्व हा तुमच्यासाठी मुद्दा राहिलेला नाही? हे सगळे प्रश्न आपण विचारले पाहिजेत ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्याभिषेक कोश करून घेतला, त्याच्या मागची उद्देश काय होती? की फारसी भाषेचं आपल्यावर अतिक्रमण होऊ नये, फारसी भाषेचं. आज आपली कलाकार मंडळी, आणि एवढंच नव्हे तर आपले स्वतः राजसाहेब ठाकरे सुद्धा जावेद अख्तर सारख्या एका उर्दू लेखकाला, उर्दू कवीला बोलावतात, त्याला सन्मान देतात. आम्हाला उर्दूला सन्मान दिलेला चालतो, हे किती भयंकर गोष्ट आहे. आम्हाला इंग्रजीला सन्मान दिलेला चालतो, पण आम्हाला हिंदी भाषा नको आहे. आपण आपला उपयोग होतोय का प्रांतवादासाठी, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आणि हिंदी जी मराठीच्या इतकी जवळची आहे, तुम्हाला काही तुलू हिब्रू तर शिकायला सांगितलेली नव्हती ना. मुळात मी जे म्हणतोय की हे हिंदीचा आग्रह जे आम्हाला सांगितलं जाते की बाबा तिथे फार थोर अभ्यासक बसलेले आहेत भाजपमध्ये,
हा सुद्धा मला एक प्रश्न पडतो की खरोखर ती लोक अभ्यासू आहेत का, की यांनीच ठाकरे बंधूंना पुनरुज्जीवन देण्यासाठी परत उभं करण्यासाठी काहीतरी साठलोटे केलंय, काहीतरी कॉम्प्रोमाइज, काहीतरी तडजोड केली आणि हा हिंदीचा मुद्दा काढलाय. मुळात हिंदी सक्ती करण्याची आवश्यकताच नव्हती. एक परिचय पुस्तिका तुम्ही एक पहिलीला दिली असती की हिंदी परिचय पुस्तिका, कोणी विरोध केला नसता, चुपचाप ती पुस्तिका आली असती. हा हिंदी परिचय तुम्हाला जर वाटत असेल किंवा सगळ्यांनी हिंदी शिकली पाहिजे, एक लँग्वेज ब्रिज तयार होतोय. मुळात आमचे एक मित्र आहेत तुषार दामगुडे, त्यांनी एक खूप छान मुद्दा मांडला त्यांच्या एका लेखामध्ये. तुम्ही सगळे ओळखता, माझे बरेचसे समर्थक ओळखतात त्यांना, की एक काळ असा येणार आहे, आजही माझ्या पत्नीच्या मोबाईलमध्ये ते टूल आहे की बाबा ट्रान्सक्रिप्ट तयार होतीये. लँग्वेज बॅरियरच राहणार नाही. तुम्ही समोरचा काय बोलतोय त्याची ट्रान्सक्रिप्ट तुमच्या हातात असेल की तो काय बोलतोय, किंवा तुम्हाला ते भाषा बदलून तुम्हाला ऐकायला. भविष्यामध्ये या भाषावादाला काही एक स्थान नाही आहे, काही एक महत्व नाही आहे, काही एक त्याचा अर्थ उरलेला नाहीये. तर भाषावादाला म्हणजे कोणी कोणाच्या सक्तीला तो अर्थ उरलेला नाही आहे. तर तो आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत अस्मितेचा विषय होतो की मी मराठी म्हणून मी कसा पुढे वाटचाल करू शकतो, मी माझं मराठीत्व मी कसं काय समोर नेऊ शकतो. तुमच्या वागण्यात मराठीत्व नाहीये, तुमच्या बोलण्यात नाहीये ती मराठी भाषा, ती मराठी संस्कृती, तुमच्या खाद्य संस्कृतीमध्ये ती मराठी भाषा, मराठी संस्कृती नाही आहे, तुमच्या पेहरावात ती नाही आहे. आणि काय तर फक्त अरे भाई राळा घालायचंय, तू आपल्याला डोक्यावर बसतोय, आम्हाला तू हे करतोय का, ही जी वृत्ती आहे. आणि ह्याच वृत्तीची लोक का खळखट्याक करण्याच्या मागे लागलेले आहेत मला समजत नाही. बघा, दादागिरीने मारहाण करून तोडफोड करून मराठी अस्मिता टिकवायची असती तर आज याच तोडफोडीने, याच मारहाणीने आणि याच दादागिरीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळवून दिला असता. पण आज आपल्या मराठीला ज्या गोष्टींनी अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला आहे, आज आपल्या मराठीला ज्या साहित्याने एका उंचीवर नेलेलं आहे, ते पु ल देशपांडे असू द्यात, की ते विवा शिरवाळकर असू द्यात, किंवा मराठीला शब्दांची रत्ने देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असू द्यात, किंवा मंडालीच्या तुरुंगात बसून गीता रहस्य लिहिणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असू द्या, ह्या नावांची एलर्जी असणारे सुद्धा आज मराठीच्या अस्मितेच्या गप्पा करतायत. ज्यांना टिळक चालत नाहीत, ज्यांना आगरकर चालत नाहीत, ज्यांना सावरकर चालत नाहीत, ती लोक सुद्धा आज मराठी अस्मितेच्या गप्पा करतायत. कारण की त्यांना फक्त हिंदीला विरोध करायचा आहे. पर्यायाने त्यांना केरळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायची आहे. महाराष्ट्राचा तुम्हाला केरळ करायचं आहे का, महाराष्ट्राचं तुम्हाला पश्चिम बंगाल करायचं आहे का, महाराष्ट्राचं तुम्हाला खलिस्तान करायचं आहे का, महाराष्ट्राचं तुम्हाला काश्मीर करायचं आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. हिंदी सक्ती नकोच, कोणी आमच्या परका येऊन आमच्या उरावर बसणार नाही, पण सोबतच आम्ही हिंदीच्या द्वेषाने पछाडता कामा नाही. गाय पट्टा, गाय घाले, गोबर, त्यांचा देव वेगळा, त्यांचा राम, आमचा राम वेगळा, ह्या गोष्टी करून तुमच्या जीवनात तरी राम उरणार आहे का? असं करता करता आपण कुठेतरी ट्रॅक सोडतोय का? आणि 100% सोडतोय, 100% आपण ट्रॅक सोडतोय. आज लोक हिंदुत्वाला याच्यामध्ये घालतायत. आता कुठे गेले हिंदुत्ववादी मराठीच्या मुद्द्यावर? अरे हिंदुत्ववादी कुठे गेले म्हणजे ते तिथंच आहेत आणि ते तुमच्यापेक्षा जास्त मराठी आहेत. जसं की मी सांगितलं की मराठीमध्ये तुमच्यापेक्षा आमचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि राहिला प्रश्न इंग्रजीचा, त्याचं ज्ञान सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त आहे. की बाबा इंग्रजीला तर विरोधच नाहीये, माझा हिंदीला विरोध नाही, इंग्रजीला विरोध नाहीये. फक्त माझं म्हणणं आहे की ज्या संस्कृतीचं दडपण इंग्रजीच्या माध्यमातून येतं तेवढं दडपण हिंदीच्या माध्यमातून येत नाही. जेवढं सप्रेस आपल्याला इंग्रजीच्या माध्यमातून केलं जाते तेवढं हिंदीच्या माध्यमातून आपल्याला केलं जात नाही. तरी सुद्धा इंग्रजांची विष्ठा चवीनं खाणारी आपली लोक स्वतःच्या संस्कृतीबद्दल तेव्हा काळीचेही त्यांच्यामध्ये जाणीव नसते, तेव्हा त्यांच्यात काळीचीही मराठी अस्मिता उरत नाही, तेव्हा ते गुलामीच्या घंट्या गळ्यात घालून नंदी बैलासारखे मान हलवत त्यांच्या मागे मागे फिरत असतात. आपली तेव्हा वेळेस मेंढरं होतात. पण इतर वेळी मात्र जर का आम्ही हिंदीच्या मुद्द्यावर डाफरत असू आणि त्यांना कानफडत असू तर हे कितपत योग्य आहे? हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे स्वतःला. मुसलमान कधीही भाषेचा मुद्दा घेऊन पुढे येत नाही. केरळचा मुसलमान मल्याळी बोलतो, आंध्राचा मुसलमान तेलुगू बोलतो, तमिळनाडूचा मुसलमान तमिळ बोलतो, तेलंगणाचा मुसलमान हैदराबादी बोलतो, आणि विशेष म्हणजे नंतर मग तो तेलुगू बोलतो. अशा पद्धतीनं कर्नाटकचा मुसलमान कानडीत बोलतो. या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. पश्चिम बंगालचा मुसलमान बांगलादेशचा मुसलमान बंगालीत बोलतो. त्यांनी कधीच भाषावादाला त्यांचा अवजार बनवलं नाही, कारण की त्यांचा उद्देश आहे त्यांच्या मजहबच्या प्रसाराचं. त्यांना माहित आहे की हे प्रांतवादाच्या नावाखाली हे इस्लाम स्वीकारतील, भाषावादाच्या नावाखाली हे इस्लाम स्वीकारतील, पण हे दुसरी भाषा, त्यांच्याच हिंदूची दुसरी भाषा आणि त्यांच्याच हिंदूची दुसरी संस्कृती स्वीकारणार नाही. आणि हेच कारण आहे की आज केरळ हे अर्ध व्हेटिकन सिटीच्या ताब्यात आहे आणि अर्ध हे मुसलमानांच्या ताब्यात आहे. आपलं तिथं काहीच उरलेलं नाही आहे. आपलं फक्त तिथं अय्यप्पा आहे.
आणि ते सुद्धा ताब्यात घेण्याचा कोर्टाच्या माध्यमातून प्रयत्न चाललेला आहे. त्याला सुद्धा आमच्या मूर्ख हिंदुत्ववाद्यांचं समर्थन आहे. नंतरचा भाग आहे, त्याच्यावर कधी नंतर बोलू. अशा पद्धतीने ज्या प्रकारे आपल्यावर सांस्कृतिक दडपण निर्माण केल्या जाते, आपल्याला एक वैचारिक गुलामगिरी आणण्याचा प्रयत्न केला जाते, आपसापसात लढवल्या जाते, आपण त्याच्यासाठी सहकार्य तर करत नाही ना. आणि राहिला प्रश्न मराठी अस्मितेचा, की खरोखर मराठी अस्मिता, तर मी जे मुद्दे मांडलेले आहेत की बाबा माझ्या घरी ज्ञानेश्वरी आहे का, माझ्या घरी गाथा आहे का, मला 4 ओव्या आहेत त्याच्या येतात का, माझ्या घरी साहित्य आहे का मराठी, माझं मराठीमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे, माझी मुलं मराठी शाळेत शिकतात का, माझ्या मुलांची नावं मराठी आहेत का, माझा पेहराव मराठी आहे का, माझी संस्कृती मराठी आहे का, माझी खाद्य संस्कृती मराठी आहे का, या सगळ्या प्रश्नांच्या समोर जर का अशी पॉझिटिव्ह टीक असेल ना, तर तुम्हाला अधिकार आहे मराठी या मुद्द्यावर बोलायचा, मराठी या भाषेवर बोलण्याचा. अन्यथा हा केवळ एक राजकीय मुद्दा आहे, केवळ तुमच्या राजकीय अस्तित्वाचा मुद्दा आहे, किंवा तुम्ही त्या कोणाच्या तरी राजकीय अस्तित्वाच्या मुद्द्याचे बळी पडलेले आहात, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.